व्यक्तिगत पातळीवर मी विचारतो आहे, तुमच्या नाराजीविषयी एक दुसरा व्यक्ती बोलतो की निलेश शिंदे आणि इतर 10 ते 12 जण नाराज आहेत. ते आम्ही सोबत काम केलेलं आहे, त्यांनी मला अनुभव असेल मी तुम्हाला काय सांगतो, मी पहिलेच क्लिअर केलं की मी माझ्या भावना आपल्या समोर सर्व असं ओपन माध्यमांनी काही लपून ठेवणारा शिवसैनिक नाही. मी त्या ठिकाणी स्पष्ट बोलणारा शिवसैनिक आहे आणि माझी सगळ्यांना माहिती आहे. परंतु आजची प्रेस कॉन्फरन्स ही जिल्हा प्रमुखांच्या अध्यक्षाखाली त्यांनी बोलवली आहे. आज तो अधिकार त्यांचा आहे. शेवटचा प्रश्न अण्णा, जिल्हा प्रमुखाची नियुक्ती होताना तसं विश्वासात घेतलं नाहीये का, त्या संदर्भात तुमचा काय आक्षेप? आणि याला जोडून तुम्ही त्यावेळेस राजीनामा देणार होता अशी देखील माहिती आहे. तुमचा राजीनामा त्यावेळेस मागे घेण्यात आला. त्यावेळेस देखील मला अपेक्षित होतं, कोणाला अपेक्षित असतं की त्या ठिकाणी एक चांगली निवडणूक मोठी आपण केलो आणि त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख पदाचा अभिषेक माझ्या मनात होता किंवा आम्हाला माहिती पण नव्हतं आणि बदल आम्ही त्याचं स्वागत पण केलं, कारण पक्षाचा आदेश आहे. शिवसैनिक हा पक्षाच्या आदेशावर चालणारा शिवसैनिक आहे. जोपर्यंत स्पर्धा होती किंवा स्पर्धा झालीच नाही, कारण तोपर्यंत माहिती नव्हतं आणि आता त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर म्हणून आता आम्ही त्याच्यावर कार्यक्रमही केले आणि आजही करतो. राजीनामा त्यावेळेस देणार होता, पण तुम्हाला पक्षातल्याच लोकांनी त्यावेळेस थांबवलं. मी तुम्हाला पक्षातल्या लोकांनी माझी शपथ घेतली त्यावेळेस थांबवलं. आता माननीय राऊत साहेब सुद्धा माझ्याशी बोलले आणि पुन्हा शिबिराचा आम्ही तयारीत लागलो, कारण आणि अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यावेळेस सांगायचं तर सांगेल. जिल्हा प्रमुख सांगते त्यांची आहे. आमचे 2017ला 34 नगरसेवक निवडून आलेले होते. त्याच्यानंतर 11 नगरसेवक हे पहिल्या टप्प्यात गेले. त्याच्या आधी एक गेलेले होते आणि उर्वरित सर्व नगरसेवक इथे आहेत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे, गट हा शिंदेचा आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये हा काहींचं देहांत झाले, त्यांच्या कुटुंबाचा सर्व आहे. हे लेस करून जे असतं ते आमच्याकडे. शेवटचा प्रश्न, काल बडगुजर असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायच्या आधी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना, तसं काही तुम्हाला फोन होता का मी मुख्यमंत्र्यांना भेटणार? नाही, असं नाही, पण असं ऐकायला आलं की धर्माधिकारीकडे कार्यक्रम सर्वांनाच आमंत्रण होतं. मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं तुम्हाला सांगितलं होतं? आज आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता. त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकलं. हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे अरे बडवा आहे, बडवा आहे, बडवा आहे. सूर्यवंशी साहेब अधिकृतरित्या तुम्ही सांगितलं, पुन्हा एकदा सांगा नेमकं काय झालेलं आहे, काय करतो. आताच आमच्या सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे. संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत, फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला. ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे. पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात, नेते घेत असतात. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं हकालपट्टी झालेली आहे. आमच्याकडे आदेश चालतो. आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही. हकालपट्टी म्हणजे हकालपट्टी, विषय संपला.
लोकांचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते, त्या सुधाकर बडगुजरांवर अक्कलकोटीची वेळ नेमकी पक्षावर का आली? काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळायला असतील, इथं राहून समोर प्रेशस काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल मग अकलपट्टी झाली असेल. तुमच्या काही तक्रारी होत्या का? नाही आम्ही काही तक्रारी करत नाही, आम्ही काम करत असतो. आपण जे सांगितलं की आपण जे म्हणत होता बडगुजर आरोप की इतरही अनेक लोक नाराज आहेत पक्षात. नाही बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे, काही कोणी नाराज नाही. आम्ही सर्व लोक आमच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संपर्कात आहोत आणि आमचं पक्षाचं काम करत राहू. सलीम कुत्ता प्रकरण दाबण्यासाठी ते पक्ष बदलते असं. अहो ह्या भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम कुत्तावर ओरडत होते, सिरियल लावली होती मीडियामध्ये, आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले. म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा 10 वर्षापासून पेंडिंग आहे. त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्ष प्रवेशाचं कट कारस्थान केलं असेल असं अक्कलपट्टीवरनं जाणवतं. आणखी अनेक जण नाराज आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं. अजून पुढे काही जणांची अक्कलपट्टी. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2.5 वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे, ही जी गद्दारी झाली आहे, पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय. आम्ही आमच्या लोकांना थांबवतोय, काम करतोय, थांबणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू. ते कोण कोण याचा आम्ही शोध घेऊ, काय विषय नाही. ओके. पक्षातून अक्कलकोटी की मध्यंतरी दिल्लीमध्ये देखील ऑपरेशन टायगर राबवण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला. दिल्लीमध्ये देखील भाजपकडनं ऑपरेशन टायगर राबवण्याचा प्रयत्न झाला. आपल्यासह शिवसेनेच्या अनेक खासदारांना भाजपने गळा लावण्याचा प्रयत्न केला. आपल्यापर्यंत अनेक निरोप देखील आलेले होते, मात्र ते सक्सेस झालं नाही. आता स्थानिक पातळीवर ऑपरेशन टायगर भाजप राबवतोय का, आणि आपल्याला देखील अशा पद्धतीचे काही निरोप त्यावेळेला मिळाले होते का? नेमकं आपल्याही नावाची मध्यंतरी दिल्लीत चर्चा होती की आपल्यासह अनेक खासदार जे आहेत ते भाजपकडे जाणार, त्यांच्या संपर्कात आहे. मला असं वाटतं की शिबिराच्या वेळेस आदरणीय संजय राऊत साहेबांनी जी मुलाखत घेतली, त्या मुलाखतीत संजय राऊत साहेबांनी मलाच प्रश्न विचारला, हे जी नावं येतात याच्यात तुमचं नाव का येत नाही.